घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजेच 21 डिसेंबरचा भाग तुम्ही बघत आहात. जानकी ऋषिकेशला शिरा खाण्यासाठी खूप आग्रह करत असते. ऋषिकेश म्हणतो, अगं नकोय ग मला. जानकी म्हणते, तुम्हाला आवडतो ना शिरा, मग खा ना. ऋषिकेश सहज बोलून जातो, आवडतो ग शिरा, पण माझ्या आईच्या हातचा. असं म्हटल्यावर त्यालाच कसं तरी होतं. जानकी म्हणते, काय म्हणालात, पुन्हा बोला. ऋषिकेशला सुमित्राबाईंची आठवण येते, पण तो स्वतःला रोखत असतो सगळी आठवण काढण्यापासनं. जानकी आता म्हणते, काय आईंच्या हातचा? मग लगेच ऋषिकेश म्हणतो, काही नाही काही नाही, आणि इकडे तो शिरा मी खातो. आणि आता ऋषिकेश तो शिरा पटापट खायला लागतो. मग आता ही ओवी म्हणते, काय सांगतोय बाबा, आजीच्या हातचा शिरा तुला आवडतो? पण आता शिरा खाल्ल्यावर चव लगेच लक्षात येते ऋषिकेशच्या. आणि ऋषिकेश ओवीजवळ जातो आणि म्हणतो, ए ओवी, काय ग, हा शिरा तुला कोणी दिलाय? ओवी म्हणते, माझ्या बेस्ट फ्रेंडने दिलाय बाबा. ऋषिकेश म्हणतो, खरं खरं सांग ओवी, कोणी दिला शिरा? ओवी म्हणते, अरे बाबा खरं सांगते मी, माझ्या बेस्ट फ्रेंडनीच दिलाय. ऋषिकेश म्हणतो, नक्की ना ओवी? ओवी म्हणते, हो खरंच. ऋषिकेश तो शिरा सगळं संपवून टाकतो. ओवी म्हणते, बाबा मला पण भरवा ना. आता ऋषिकेश एक घास देतो ओवीला. मग ओवी म्हणते, बाबा मी हातपाय धुवून येते. ऋषिकेश अगदी आधाशासारखा शिरा खाताना ही जानकी त्याला बघते आणि म्हणजे मनातल्या मनात तिला खूप छान वाटतं हे सगळं बघून. आणि आता ऋषिकेश विचार करत असतो तेव्हा जानकी त्याच्या जवळ जाऊन म्हणते, काय झालं ऋषिकेश, कसला विचार करताय? ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं अगदी आईच्या हातची चव आहे ग शिऱ्याला. मग आता जानकी त्यांच्याकडे बघून स्माइल करते. मग ऋषिकेश स्वतःच्या भावनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. मग जानकी म्हणते, ऋषिकेश तुम्ही कितीही आईंना विसरा, पण ते शक्य नाहीये. तुम्ही तुमच्या आईला कधीच विसरू शकणार नाहीयेत. असं बोलल्यानंतर ऋषिकेश जानकीला काहीही बोलत नाही. पण जानकी म्हणते, अहो किती झालं ना तरी त्या तुमच्या आई आहेत. पण आता तेवढ्यात ओवी येते म्हणून जानकी शांत बसते. मग आता ऋषिकेश एक घोट पाणी पितो आणि आता तिथून निघून जातो. जानकीचं बोलणं तो ऐकतच नाही. पण आता त्याच्या हातातलं कड त्याला आठवतं आई म्हणल्यावर. तो फक्त पार्वतीलाच त्याची आई मानतोय. आता जानकीला आठवतं की ते कड ऋषिकेशने विकलंय. जानकी ठरवते की ते कड आता पुन्हा विकत घ्यायचं. ऋषिकेश नुसतं त्याच्या हाताकडे बघतो आणि जानकीला काही न बोलता पाणी पिऊन तिथून निघून जातो. जानकी ठरवते काहीही झालं तरी पण ऋषिकेशचं कडं घेऊन यायचं. पण ती मनात विचार करते, काहीही झालं तरी तुम्ही आईंबद्दल बोलला नाहीत आणि गप्प बसलात, ह्यातच सगळं मिळालं मला. इकडे सुमित्राबाई नानांना भेटतात खोलीत जाऊन आणि नानांना सांगतात, अहो ऐकलत का, आज मी आपल्या ओवीला भेटले. तुम्हाला सांगते ओवी ना खूप खुश होती. नाना सुद्धा ओवी म्हटल्यावर खूप आनंदित होतात. आता आजीबाई म्हणतात म्हणजे सुमित्राबाई म्हणतात, तुम्हाला सांगू का, मला ओवीला बघून भेटून एवढा आनंद झाला. मी तिला जवळ घेतलं, तिचे खूप लाड केले, पापे घेतले तिचे. खूप गोड दिसत होती हो शाळेच्या युनिफॉर्म मध्ये. काय सांगू तुम्हाला, मी तिच्या आवडीचा गोडाचा शिरा पण घेऊन गेले होते सोबत. आणि तिने तो इतक्या प्रेमाने खाल्ला ना की तिला तो शिरा खाताना बघून मला एवढं बरं वाटलं, काय सांगू तुम्हाला, माझा जीव सुखावला हो. नानांच्या डोळ्यात आता पाणी येत आहे. सुमित्राबाई म्हणतात, खरं सांगू का तुम्हाला बाई, माझा तर तिथून पायच निघत नव्हता आणि ऋषिकेश आल्यामुळे मला तिथून निघावं लागलं हो. नानांना आता कसं तरी होतं. आता सुमित्राबाई नानांच्या जवळ बसतात आपुलकीने आणि त्यांना सांगतात की काय वेळ आली हो आपल्यावरती. ज्या माझ्या नातीला मी रोज खाऊ पिऊ घालत होते, तिला असं मला चोरून भेटावं लागतंय. कसं झालं हो हे सगळं, का झालं हे सगळं? आता सुमित्राबाईंना पश्चाताप होतोय, पण नानांची इच्छा असूनही नानांना त्यांना सांगता येत नाहीये. सुमित्राबाई म्हणतात, हो माझा विश्वास आहे, माझी श्रद्धा आहे देवी आईवर, सगळं व्यवस्थित करणारे देवी आई, मला माहिती आहे सगळं ठीक होणार आहे. तुम्ही नका काळजी करू हा नाना. पण तोपर्यंत मी माझ्या नातीसोबत हा लपाछपीचा डाव खेळणार बरं. आज जशी मी ओवीला भेटले ना, तशी मी माझ्या ओवीला नेहमी भेटत राहणार. आता हे सगळं बोलत असताना अचानक तिथे अवंतिका येते मागून. पण सुमित्राताईंचं लक्ष नसतं. अवंतिकाने ते सगळं ऐकलंय. अवंतिका म्हणते, काय आई, तुम्ही ओवीला भेटलात? आता सुमित्राबाई जरा घाबरतात आणि या अवंतिकाकडे बघून त्यांना टेन्शन येतं. त्यांना असं वाटतं अवंतिका आता कोणाला सांगेल की काय. अवंतिका सुमित्राबाईंजवळ येते आणि म्हणते, काय बोललात आई, तुम्ही ओवीला भेटलात? काय झालं, काय म्हणाली ओवी? आता नाना आणि सुमित्राबाई एकमेकांकडे बघायला लागतात. आता अवंतिका म्हणते, आई बोला ना, मी जे ऐकलं ते खरं आहे ना? सुमित्राबाई म्हणतात, अगं काही नाही, ते जरा मी तिच्या शाळेच्या इथून जात होते ते
आता अवंतिका म्हणते, आई मला कळतंय योगायोग नाहीये, तुमच्या मनात काहीतरी वेगळं आहे की नाही, बोला बरं मला, सांगा, मला खरं खरं सांगा, तुम्ही ठरवून भेटलात की नाही ओवीला. सुमित्राबाई म्हणतात, ए बाई जरा शांत हो. आता अवंतिका म्हणते, सांगा ना मग, तुम्हाला ओवीची शपथ आहे, ठरवून गेला होतात की नाही. सुमित्राबाई म्हणतात, हो ग बाई हो, गेले होते ठरवून, माझ्यातली आजी हरली आणि सासू सुद्धा. अगं मला ओवीला भेटायची इच्छा होत होती, जेव्हापासून ऐश्वर्याने तिला असं अपमान करून घराच्या बाहेर हकलवून दिलं ना, तेव्हापासून बाई मला नव्हता चैन पडत. गुन्हा केला त्या ऐश्वर्याने, पण मला ना असं वाटत होतं की मीच कुठेतरी गुन्हेगार आहे माझ्या ओवीची. मला माहितीये मी जे केलंय ते बरोबर नाहीये, पण अवंतिका म्हणते, नाही हो आई, तुम्ही अगदी योग्य केलंय, बरं झालं तुम्ही ओवीला भेटलात, ओवी खूप मिस करत होती तुम्हाला. आता ओवीला भेटलात ना तुम्ही, खूप खुश होणार आहे ओवी. सुमित्राबाई म्हणतात, ए बाई अवंतिका हळू बोल हळू बोल, मी ओवीला भेटले यात कोणाला कळलं नाही पाहिजे हं. अवंतिका म्हणते, आई एवढं काय घाबरताय तुम्ही, तुम्ही जर तुमच्या नातीला भेटायला गेलात तर इतकं काय घाबरायचं. अहो आजीच नातीला भेटायला गेली होती ना, त्यात इतकं काय घाबरायचं, उलट आपण हे सगळ्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही ओवीला भेटलात. आता सुमित्राबाई म्हणतात, नाही ग नाही, हे सगळं घरात नाही सांगायचं, मला घरामध्ये यावरून वाद नकोय, आणि हे सगळं घरात कळाल्यावर काही वाद झाले तर मी माझ्या ओवीला भेटू शकणार नाही. मग आता अवंतिका म्हणते, बरं मी नाही सांगणार घरात कोणाला की टिंब 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 टिंबला भेटायला गेले होते. मग आता या सुमित्राबाई एकदम हसायला लागतात आणि नाना सुद्धा. मग सुमित्राबाई म्हणतात, पाहिलं का तुमच्या वकील सुनबाईची करामत, छान दाखवलं त्यांनी प्रेक्षकांना आजचा भाग सुद्धा. तुम्हाला माझ्या आवाजात हा भाग ऐकायला आवडत असेल तर आवर्जून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज 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 विसरू नका. आणि खूपच रिव्ह्यू आवडला तर एखादा लाईक देऊन टाकत जा की, म्हणजे माझा रिव्ह्यू नेहमी नेहमी तुमच्या मोबाईलवर तुम्हाला दिसेल. अवंतिका मनात विचार करायला लागते, आता मी काल रात्री सौमित्रला उगाच बोलले की आपण घरी निघून जाऊयात, पण आज वाटतंय अवंतिका तू उगाच घाई करतेस, आपल्या माणसांसाठी त्यांच्या आनंदासाठी तुला इथे थांबायला हवंय. अवंतिका मनातल्या मनात विचार करते आणि आता सुमित्राबाई पण खूप खुश झालेले असतात. बरं आता आहे आपला सारंगराव बघा, ती ऐश्वर्या डॅडा म्हणते तर हा पण त्या सासऱ्याला डॅडा म्हणतो आणि म्हणतो, अहो डॅडा आता गडबड नाही होणार ना. सयाजीराव म्हणतात, अहो का आई गडबड होणार नाही सारंगराव, अहो सारंगराव आपण शेतकऱ्यांना द्यायचो की कमिशन, आता ते मिळणार नाही एवढंच. सारंग म्हणतो, अहो तसं नाही हो, पण आता हे कमिशन बंद झाल्यावर काही त्रास तर नाही ना होणार. मग आता सयाजीराव म्हणतो, अहो नाही हो अजिबात नाही, आपण काही रस्त्यावर नाही आलो, विखे पाटील आणि हे रणदिवे कुटुंब काय मुठभर पैशांवर चालतं का, तुम्ही कशाला काळजी करताय, मी आहे ना तुमच्या सोबत, शब्द देतो तुम्हाला, तुमच्या कंपनीच्या पार्टीच्या मागे मी खंबीरपणे उभं राहणार, म्हणजे राहणार. पोरगी दिली हो मी तुम्हाला, तुमच्यावर आणि तिच्यावर संकट नाही येऊ देणार. आणि राहिला प्रश्न कमिशनवर, तर शब्द आहे माझा, अहो शेवटी शेतकरी आपल्याकडेच येणार आहे, तुम्ही काही काळजी करू नका. बाजार समितीच्या मदतीशिवाय त्यांचं काही होणार नाहीये, तुम्ही कशाला टेन्शन घेताय जावई बापू. सारंग लगेच म्हणतो, हो 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 डॅडा, तुम्ही सोबत आहात ना, मग कशाला टेन्शन घ्यायचंय. आणि काय आहे ना डॅडा, नाही म्हणजे घरात आता कोणी मोठं माणूस नाहीये ना, म्हणजे नाना आहेत, आजारी आहे, ते काही बोलू शकत नाही ना. सौमित्र दादाला काही याच्यात इंटरेस्टच नाहीये. आणि ऋषिकेश दादा म्हणाल तर आता एकदम तो बोलता बोलता थांबतो आणि सयाजीराव आणि ऐश्वर्या दोघे एकमेकांकडे बघायला लागतात, म्हणजे याच्या मनातून अजूनही ऋषिकेश गेला नाही तर. आता लगेच ऋषिकेशचं नाव काढल्यावरती ऐश्वर्या म्हणते, अहो जाऊ द्या सारंग, कशाला तुम्ही टेन्शन घेताय, नका सॅड झोन मध्ये जाऊ, माझे डॅडा तुमचे पण डॅडा आहेत आणि डॅडा माझा सगळं व्यवस्थित करणार आहे. मग सयाजीराव म्हणतो, अरे करतील म्हणजे काय, नक्की मी छान करणार सगळं, टेन्शन नका घेऊ सारंगराव, अहो घ्यायचंच झालं तर चहा घ्या, फरसाण घ्या, काय ग ऐश्वर्या बरोबर बोलतोय ना मी. सारंग आणि सयाजीराव मग आता हसायला लागतात. आता सारंगला काय आपुलकी वाटते बघा सयाजीरावांकडे जाण्यात येण्यात, आणि ऐश्वर्यात सुद्धा. आता पुढे त्यांनी एक मस्त सीन दाखवलाय, पण तत्पूर्वी ओवी बघा छान चित्र काढते आणि तिच्या आईला सहज म्हणते, काय ग आई, सारंग काका सौमित्र काका माझे बाबा एकत्र नाही का ग येणार कधीच. मग आता ही जानकी म्हणते, का नाही येणार एकत्र, नक्की येणार. आता ही ओवी म्हणते, उद्या येतील का एकत्र. जानकी म्हणते, का ग उद्या काय विशेष आहे. मग आता ओवी म्हणते, आई असं काय करतेस, उद्या 24 तारीख आहे, तू उद्याची तारीख विसरतीयस की उद्या काय येते विसरतीयस. जानकी म्हणते, उद्या, अगं उद्या तर 24 डिसेंबर. अगं बाई ओवी,
उद्या तुझ्या बाबांचा वाढदिवस आहे तर. ओवी म्हणते, हा करेक्ट. पाहिलं का प्रेक्षकांनो, लेकीला कसा बाबांचा वाढदिवस लक्षात असतो. म्हणजे आईला असो ना असो, पण लेकीला बरोबर लक्षात असतो. लेकी असतातच गोड. मग आता जानकी म्हणते, खरंच ग ओवी, तू नकळतपणे छानच कल्पना दिली आहेस मला. अगं, उद्याच्याच दिवशी आपलं सगळं कुटुंब एकत्र येऊ शकतं ना. म्हणजे हा तोच दिवस आहे ज्या दिवशी आपण अनेक सोहळे आनंदाने आणि प्रेमाने पार पडत असतो. आपलं कुटुंब एकत्र येण्याचा सोहळा पण आपण पार पाडूयात. आता ही ओवी म्हणते, चालेल की आई. जानकी म्हणते, ओवी बाळा, छान कल्पना दिली आहेस तू मला. आता एक माझं काम करशील का? आपलं सिक्रेट कोणाला सांगू नकोस हं. आता ही ओवी म्हणते, नाही नाही, अजिबात नाही सांगणार. आता या मायलेकींचं काहीतरी ठरलंय. आता काय ठरलंय ना, ते आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. ऐश्वर्या सारंगच्या हातात हात घेऊन अशी रस्त्याने चालत असते आणि त्याला म्हणते, चला आता तुमच्या चेहऱ्यावरचं हसू परत आलं. सारंग म्हणतो, हे हसू ना ऐश्वर्या फक्त तुमच्यामुळे आहे बघा. तुम्ही नसतात तर कसं झालं असतं माझं. ऐश्वर्या, घरी दारी कोणीच मला असा मान देत नाही हो, जसं तुम्ही मला मान देता. म्हणजे माझी एवढी काळजी करता तुम्ही, एवढी काळजी कोणीच करत नाही हो ऐश्वर्या. ऐश्वर्या, माझा शब्द एक एक मान तुम्ही कधीच माझा एक एक शब्द, माझा मान तुम्ही कधीच खाली पडू देत नाही. नाही, बाकीच्यांना सगळ्यांची सगळी काळजी असते, पण तुम्ही अशा एकट्याच आहात ज्यांना सारंग रणदिवेची काळजी आहे. आता हा ऐश्वर्याचा हात हातात घेतो बरं का. सारंग म्हणतो, बघा आज तुमच्यामुळे तुमचे डॅडा सुद्धा माझ्या सोबत आहेत. बघा ना, मी सगळं या एकट्यामध्ये काय करणार होतो ऐश्वर्या. खरंच मला ना फार छान वाटते. आता तो तिचा हात घट्ट धरतो. त्यामुळे ऐश्वर्या विचार करते, ए माकडा, तू मनात काय करणार होतास. तू फक्त तिकीट आहेस रे माझं रणदिवेचा सूड घेण्यासाठी. ऐश्वर्या नाटक करत म्हणते, सारंग काय विचार करताय तुम्ही असा. डॅडा आणि मी तर तुमच्या सुखाचाच विचार करतो ना. मला काय वाटतं सारंग. आता सारंग लगेच म्हणतो, काय वाटतं ऐश्वर्या, सांगा ना. ऐश्वर्या म्हणते, आहो डॅडा किती काय काय करतात ना, आपल्या पाठीशी ते खंबीरपणे उभे आहेत. म्हणजे मला असं वाटतं ॲज अ शगुन ऑफ लव्ह आपण त्यांच्यासाठी काहीतरी करूयात का. सारंग म्हणतो, हो करूयात ना, करूयात. काय करूयात सांगा ना तुम्ही. मग तुम्ही सांगा, जे तुम्ही सांगताल ना ते आपण करूयात. ऐश्वर्या म्हणते, सारंग मला असं वाटतं की आपण डॅडांना ना मस्त असं काहीतरी गिफ्ट देऊयात. सारंग म्हणतो, अरे वा, तुम्ही एकदम माझ्या मनातलं बोललात बघा, गिफ्टच देऊयात. ऐश्वर्या, छोटं मोठं नको, गाडी आपण एकदम ज्वेलरकडे घेतो, आपण सोन्यात चांदीचं काहीतरी घेऊयात. ऐश्वर्या म्हणते, अगदी मनातलं बोललात सारंग तुम्ही माझ्या. सारंग म्हणतो, बघितलं का, अगदी तुम्ही आणि मी कसं मनातलं ओळखायला लागलोय. ऐश्वर्या आता लाजायचं खोटं खोटं नाटक करते आणि म्हणते, चला सारंग, जाऊया का आपण आता ज्वेलरकडे. आणि सारंग म्हणतो, हो चला चला. आता दोघे जण बसलेत बरं का गाडीमध्ये. पण ऐश्वर्या आता सारंगला असं माघारी फिरताना बघून हात झटकते. काय येडं भेटलं माझ्या नशिबात, असं कदाचित तिला म्हणायचं असेल. असो, पण बिचारा तोच एकटा आहे जो हिला मान देतो, बाकी हिला कोणी विचारत नाही प्रेक्षकांनो, हो की नाही. आता त्या ज्वेलरी शॉपमध्ये ही जानकी आणि ऐश्वर्या दोघी समोरासमोर येणार आहे. पण आता बघूया तिथे सारंग या दोघींच्या मध्ये पडतो का. आता ही जानकी पिशवी घेऊन निघालेली असते. ओवी म्हणते, तू कुठे चालली आहेस आई. मग जानकी म्हणते, बाबांचा वाढदिवस आहे, सरप्राईज प्लॅन करावं लागेल ना. अगं पैसे नको का ओवी, मग जिथे मी काम करते ना तिथे ऍडव्हान्स मिळतो का बघून ये. आणि आता तेवढ्यात या जानकीच्या घराचं दार वाजतं आणि आता 2 इसम त्यांच्या घरी आलेत. आणि आता रणदिवेंच्या ऑफिसमध्ये काम करणारे 2 जण या जानकीच्या घरी आलेत. जानकी दरवाजा उघडून म्हणते, अरे दादा नमस्कार. मग आता ते ओळख सांगतात एकमेकांची. मग जानकी म्हणते, हो मी ओळखलं तुम्हाला, तुम्ही रणदिवेंच्या ऑफिसमध्ये काम करता ना, पण हे घरी नाही आहेत. मग ते 2 इसम म्हणतात, हरकत नाहीये वहिनी, पण आमचं तुमच्याकडेच काम आहे. जानकी म्हणते, माझ्याकडे हरकत नाहीये, या ना आतमध्ये. आता जानकी त्यांना आदरातिथ्य करून बसवते, पाणी वगैरे देते आणि विचारते, काय काम आहे. आणि आता बघा हा प्रेक्षकांनो, म्हणजे माझा असा अंदाज आहे, तुम्हाला काय वाटतं ते सांगा. या ऐश्वर्यानी हे दोन्हीही माणसं पाठवले असावेत असं मला वाटतंय. आता हे माणसं म्हणतात की आम्ही शेतीसाठी लागणाऱ्या खताच्या कंपनीतून आलोय. आमची तुमच्यासोबत यापूर्वी अग्रीमेंट होती. जेव्हा ऋषिकेश दादा या कंपनीत होते ना तेव्हा. आता ऋषिकेश दादा स्वतंत्रपणे काम करताय
त्यामुळे वहिनी शेतकरी तुम्हाला खूप मानतात आणि शेतकरी तुमच्या बाजूने आहेत. आणि वहिनी तुम्ही शेतकऱ्यांना खत घ्यायला सांगितलं ना आमच्याकडून, तर ते तुमचं नक्की ऐकतील. जानकी जरा विचार करते आणि म्हणते, अहो पण ते आता ते माणसं पाणी वगैरे पितात आणि म्हणतात, वहिनी अहो काळजी करू नका, आमच्या खतामध्ये काहीच गडबड नाहीये, तुम्ही हवं तर सगळं तपासा, मग आपण व्यवहार करूया. आणि वहिनी हे घ्या पैसे. आता ही जानकी म्हणते, बापरे पैसे, कसले पैसे? मग आता हे लोक म्हणतात, अहो मॅडम हे कमिशन आहे, तुम्हाला कमिशन द्यायला आलोय आम्ही. शेतकरी तुमच्यावर विश्वास टाकून आमचा माल खरेदी करतील ना, म्हणून तुम्ही हा कमिशन स्वीकारा, म्हणजे आम्ही तुमच्यावर आधीच विश्वास दाखवतोय असं म्हणायला हरकत नाहीये. ते लोक जानकीला पैशासाठी खूप आग्रह करतात. जानकी म्हणते, नाही नाही अहो मला पैसे वगैरे देऊ नका, नाही मी ऋषिकेश आले ना की त्यांना हे सगळं सांगेल आणि तुमचा जर माल चांगला असेल तर शेतकऱ्यांना वापरू देत, त्यांना फायदा होऊ देत, नंतर आपण हे व्यवहाराचं बघूयात ना, प्लीज सध्या पैसे नका देऊ. आता ते माणसं म्हणतात, वहिनी तुमच्या मनाचा मोठेपणा आहे हा, पण आम्ही ऋषिकेश दादांना खूप मानतो एवढ्या वर्षापासून, त्यांच्यासाठी तरी हे पैसे ठेवा. आता जानकी यांचा आग्रह स्वीकार करत ते पैसे ठेवते. पण आता प्रेक्षकांनो, ही जानकी मोठ्या संकटात सापडणारे मला असं वाटतंय. आता ते लोक म्हणतात की अहो वहिनी, म्हणजे दादा आले ना, ते खताचं पॅकेट त्यांना दाखवा, ते नक्की आमचं काम करतील, येतो आम्ही, असं म्हणून ती माणसं निघून गेली आहेत. आता ओवी म्हणते, अगं आई बघ कशी कमाल झाली, तू पैशाची अरेंजमेंट करायला चालली होती ना, पैसेच तुझ्याकडे चालत आले. जानकी म्हणते, ही सगळी देवाची कृपा असते बघ बेटा. आता ती पैसे देवापुढे ठेवते आणि बरीच रक्कम जानकीला मिळाली आहे बरं का प्रेक्षकांनो. तिने ते खताचं पाकिट आणि ते पैसे देवाजवळ ठेवलेत. आता जानकी तो विचार करून या ऋषिकेशला गिफ्ट घेण्यासाठी चालली आहे. ओवी म्हणते, आई तू काय गिफ्ट देणार आहेस पण बाबांना? आता जानकी म्हणते, ते सरप्राईज आहे. ओवी म्हणते, ए काय ग आई, आपण एका टीम मध्ये आहोत ना, मग तू मला सांगणार नाही का? मग जानकी म्हणते, तुझी आणि बाबाची पण एक टीम आहे, मला माहिती नाही का तुझ्या पोटात काही राहत नाही, तू सांगून टाकशील बाबाला सगळं. नाही 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 बाबा, मी नाही रिस्क घेणार, ते सरप्राईजच आहे आणि सरप्राईजच राहणार, तू उद्या बघ बाबांचं गिफ्ट. ओवी म्हणते, माझे बाबा सरप्राईज पाहिल्यावर खुश होणार ना? जानकी म्हणते, हो ग बाई नक्की खुश होणार आणि त्यांच्या माणसांना भेटून पण ते खूप खुश होणार. आता असं म्हणून या जानकीने सौमित्रला फोन केला. पुढच्या सीन मध्ये जानकी सौमित्र सोबत बोलताना दाखवली आहे. आता सौमित्र म्हणतो, वहिनी काय आहे उद्या? जानकी म्हणते, काय हो भाऊजी, हे तुम्ही मला विचारताय, आठवा काय आहे उद्या? काय तुम्ही वकील आहात ना, मग शोध घ्या उद्या काय आहे त्याचा. सौमित्र म्हणतो, अगं वहिनी थांब जरा. आता तो डोळे मिटून विचार करतो पण त्याला काही आठवेना. जानकी म्हणते, असं काय भाऊजी, तुम्हाला आठवायला हवं ना? सौमित्र म्हणतो, नाही ग वहिनी सांग ना तू. मग आता तो मोबाईल मध्ये डेट बघतो आणि म्हणतो, अरे 24 डिसेंबर, आठवलं, माझ्या दादाचा वाढदिवस आहे ना उद्या. अगं हो खरंच की. जानकी म्हणते, काय हो भाऊजी, काय मज्जा करायचं ना आपण दादाच्या बर्थडेला. दादाचा वाढदिवस म्हटला की दिवसाची सुरुवात तुझ्या गाजर हलव्याने व्हायची आणि त्यानंतर आपली शरू आणि सारंग दादाला काहीतरी अतरंगी करून रेडी करायचे आणि आई किती मायेने ओवाळायची त्याला आणि तू त्याच्यासाठी बर्थडे गिफ्ट आणायचीस आणि ओवी पण बनवायची. आणि नाना तर बर्थडे स्पेशल एक मस्त मलाई पान होतं. आठवतं ना ग वहिनी तुला सगळं? किती सुखी होतं ना आपलं कुटुंब. कधी येणार ते मोमेंट्स परत देवालाच माहिती. आता जानकी म्हणते, उद्या चालेल भाऊजी, आपण दरवर्षी ह्यांचा वाढदिवस एकत्र साजरा करतो ना, तर ह्याही वर्षी आपण एकत्रच साजरा करूया वाढदिवस. सौमित्र म्हणतो, खरंच वहिनी सिरियसली? अगो काय मस्त थॉट आहे तुझा. आपण सगळे जर एकमेकांच्या समोर आलो ना, तर आपण मन मोकळं करू एकमेकांचं. पण वहिनी मला नाही वाटत हे सगळं सोपं आहे. जानकी म्हणते, का सोपं नाहीये? जोपर्यंत सौमित्र भाऊजी या जानकी वहिनी सोबत आहेत तोपर्यंत या जानकीसाठी काहीच इम्पॉसिबल नाहीये. सौमित्र म्हणतो, वहिनी तू पण ना, पण काय प्लॅन केलंयस तू? जानकी म्हणते, अहो उद्या ना मी एक रेस्टॉरंट बुक केलंय. मग हा सौमित्र म्हणतो, रेस्टॉरंटचे पैसे मी देणार. जानकी म्हणते, नाही रेस्टॉरंटचे पैसे मीच देणार, तुम्ही फक्त सगळ्यांना एकत्र आणा, आई, सगुणा, गुलाब. पण आपण कोणाला करतोय ना याचा अंदाज नका लागू देऊ कोणाला. अवंतिकाला पण आणा. मग सौमित्र म्हणतो, हो वहिनी आपण सगळं जमवू, डन. आता सौमित्र म्हणतो, मी आणि अवंतिका आहे ना, आम्ही दोघं मिळून हे काम करू. मग ही जानकी म्हणते, भाऊजी आपल्याला जरा काळजी घ्यावी लागणार आहे ना, ती महामाया आहे ना घरामध्ये, ती ऐश्वर्या,
कारण तिला जर कुठल्याही गोष्टीची भनक लागली ना तर आपलं काम अवघड होऊन बसेल, नाहीतर चांगल्या कामात खोडता घालायला ती आहेच आहे नेहमी. सौमित्र म्हणतो, नको टेन्शन घेऊस, आपण जे काही करायचंय ना ते अगदी व्यवस्थित जपून करूयात. उद्या दादाला त्याचा वाढदिवस कायम लक्षात राहणार. वहिनी, तुझ्यामुळे आपलं कुटुंब पुन्हा जवळ येणार. प्रेक्षकांनो, मला नक्की कमेंट करून कळवा की नक्की जानकी तिच्या कुटुंबाला ऋषिकेशच्या वाढदिवसाच्या दिवशी एकत्र आणू शकेल काय, मला नक्की सांगा. आता सौमित्र नानांना सांगतो जानकीचा प्लॅन, आणि नाना म्हणतात, ह्या सगळ्या वाढदिवसाच्या आधी माझ्या ऋषिकेशला प्रॉपर्टीचे कागदपत्र मिळायलाच हवे. आता ही जानकी ते कडं घ्यायला जाते तेव्हा ऐश्वर्या तिथे आधीच पोहोचलेली असते तिच्या वडिलांसाठी गिफ्ट घ्यायला. तिच्या सोबत तिथे सारंग सुद्धा आहे. जानकी म्हणते, मी तुला रिक्वेस्ट करते ते कडं मला दे. मग आता ही ऐश्वर्या म्हणते, मग हात जोड, नाक घास, मग तुला ते कडं मिळेल. ऐश्वर्या ते कडं असं तिच्या बोटावर घेऊन गोल गोल फिरवत असते आणि जानकी तिच्याकडे रागाने बघते. सारंगच्या समोर हे सगळं होतंय. काय वाटतं प्रेक्षकांनो, सारंग ते कडं जानकीसाठी विकत घेऊन देईल का? मला नक्की कमेंट करून कळवा. तुमच्या कमेंटची मी वाट बघेल. कसा वाटला आजचा भाग सांगा, आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.